नमस्कार. आज आपण पाहूया तिखट पुऱ्या बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धने, जिरे, ओवा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडासा पुदिना टाकलेला आहे. हे वाटून घेतलं मिक्सरला. 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, साले काढून घेतलेले. गव्हाचं पीठ, त्यामध्ये बेसन 2-3 चमचे टाकलेले. तांदळाचे पीठ टाकले. एका कढईमध्ये तेल टाकून जिरे टाकून तडतडल्यानंतर ते वाटण टाकलं. त्यामध्ये बटाटे टाकले, स्मॅश करून घेतलं, थोडंसं वाफवून घेतलं. त्यामध्ये मीठ, पिठामध्ये पण मीठ टाकलं, कोथिंबीर टाकलं. त्या सारणामध्ये तिखट टाकायचं, थोडंसं आपल्याला पाहिजे तेवढं तिखट आवडीनुसार. हळद टाकून ते सारण याच्यामध्ये पिठामध्ये टाकून पूर्ण पिठाला सगळं चोळून घ्यायचं. म्हणजे सगळ्या पिठाला लागायला पाहिजे असं पूर्ण चोळून घ्यायचं पिठाला. असं पूर्ण लावून घ्यायचं पिठाला, म्हणजे पिठाला पूर्ण सगळीकडे लागतं ते. असं तिंबून घ्यायचं. नंतर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या. छान असे तळून घ्यायचे. मस्त लागतात पुऱ्या. आपल्याला रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर असं तिखट मिठाच्या पुऱ्या मस्त लागतात. मस्त असे झालेत. हे पहा, मस्त असे तिखट मिठाच्या पुऱ्या.